काल आपण पाहिलं की या देशाच्या मजबूतीसाठी एक भारतीय म्हणून, या देशाचा नागरिक म्हणून आणि सजग नागरिक म्हणून लोकशाहीकडे पाहत असताना अत्यंत गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. लोकशाहीबद्दल बोलत असताना अत्यंत जबाबदारीनं बोललं पाहिजे. लोकशाहीबद्दल बोलताना पहिल्यांदा घटना आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण घटना समजून घेत नाही आहेत तोपर्यंत आपल्या समोर बोलणारे किंवा आपण जे बोलणारे असतो त्या विचाराला आळा नाही घालता येणार. प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारीत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आणखीन किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखीन किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ते अधिक काळापर्यंत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये समता ही अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्याच ठिकाणी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये अमुक एक व्यक्ती अमुक जातीचा आहे म्हणून त्याला ध्वजारोहण करता येत नाही, अशी प्रकरणं दरवर्षी आमच्या देशामध्ये घडत असतात. का बरं असं आहे? कारण आम्ही समतेचा विचार या ठिकाणी करत नाही आहेत. आणि जोपर्यंत आम्ही समता स्वीकारत नाही, अंगीकारत नाही आहेत, तोपर्यंत माझ्या एवढाच पुढच्याही व्यक्तीला अधिकार आहे हे म्हणण्याचं मोठेपण आपल्यामध्ये येणार नाही. विशेषतः हा देश, मला वाटतं या देशामध्ये जेवढे संत महात्मे झाले तेवढे संत महात्मे जगभरामध्ये कुठंच झाले नाहीत. पण दुर्दैव आमचं हे की प्रत्येक संत महात्म्याला आम्ही नेक्स्ट म्हणलं. नेक्स्ट अर्थ, कोण आले? राम आले, हं चला पुढं, चला पटकन. कृष्ण, चला पटकन. कोण आहे? बुद्ध आहे का? चला चला पटकन चला. कोण? महावीर, चला पटकन. कोण आहेत? येशू आहेत का? बरं ठीक आहे, चला पटकन. अंगीकारला आम्ही कोणालाच नाही आहे. मुस्लिम धर्मामध्ये एवढे संत महात्मे झालेले आहेत, हिंदू धर्मामध्ये एवढे संत महात्मे झालेले आहेत, ख्रिश्चन धर्मात झालेले आहेत, बुद्ध धर्मात झालेले आहेत. गौतम बुद्ध तर या देशात जन्मलेले आहेत. तरीही आम्ही या कुठल्याही संत महात्म्यांच्या समतेला स्वीकारलेलं नाही आहे. त्याच्यामुळं समता जेव्हा आम्ही स्वीकारत नाही आहेत तेव्हा लोकशाही धोक्यात आणल्याशिवाय राहत नाही आहे. त्याच्यासाठी गदारोळ होईल, याच्यामुळं विद्रोह होईल. हक्कांच्या जाणीवांसाठी लोक एकमेकावर तुटून पडतील. म्हणून आम्हाला समता अत्यंत महत्त्वाची आहे. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं की ही विसंगती शक्य होईल तेवढ्या दूर लवकर केली पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, चित्र असं आहे की धर्माला आणि जातीला अधिक धारदार करण्याचा प्रयत्न या देशातल्या राजकीय परिघामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अलीकडं तर कोणत्या जातीचा माणूस कुठं निवडून येतो याचे गणितं बांधून माणसांना तिकीट दिलं जातं. मग तो त्यासाठी लायक आहे की लायक नाही आहे हे सुद्धा पाहिलं जात नाही. हे सुद्धा पाहिलं जात नाही. म्हणून या देशाच्या दुरावस्थेला जे कारणीभूत आहेत ती सगळ्यात मोठी या लोकशाहीमध्ये बाधा आणणारी लोक आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून एक पाठ अभ्यासक्रमाला होता म्हणून आपल्याला तो परीक्षेत येईल आणि त्याच्यावर आपल्याला काही मार्क्स मिळतील एवढ्यापुरता हा सीमित भाग नाही आहे. हाच पाठ नाही आहे, कोणताही पाठ आपल्या अभ्यासक्रमातला हा पण आपल्या मेंदूला
काम लावलं पाहिजे, मेंदूला चालायला लावलं पाहिजे, मेंदूला कार्यान्वित केलं पाहिजे की बाबा हे का असं का, हे असं का होतं, हे विचारण्याची सवय आम्हाला झाली पाहिजे. त्यालाच आम्ही शिक्षण म्हणतो. हे काही पोथीपुराण नाही आहे, आपण सांगत बसलो त्याला काही परीक्षा नाही आहे, आपल्याला काही पुढं काळात काही गरज नाही आहे, अशातला भाग नाही आहे. सॉरी. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाहीची संरचना उद्ध्वस्त करतील. कोण करतील हे? विषमतेचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत ते लोक. आपल्या समोर असलेल्या अवघड जिकिरीच्या कामाबद्दल माझ्या या प्रतिक्रिया आहेत. काहींना त्या कदाचित फार आनंददायी वाटणार नाही आहेत. उलट आमचा समाज कसा आहे की लोकांनी वाहवा म्हणलं की आम्हाला खूप बरं वाटतं, आणि लोकांनी वाहवा म्हणावं म्हणून आपण कधीतरी काहीतरी चुकीचे काही विधानं करतो. बाबासाहेबांनी हे कटुसत्य ज्या पद्धतीनं मांडलं आहे त्याबद्दल त्यांनाही माहीत आहे की याच्याबद्दल काही लोकांना खूप आनंद वाटणार नाही आहे. या देशात राजकीय सत्ता ही मूठभर लोकांची मक्तेदारी राहिली आहे, आणि बहुतांश लोक केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्ष्यस्थानी असणारे प्राणी झालेले आहेत. बाबासाहेबांनी खूप मोठं विधान केलेलं आहे आणि अत्यंत विचारपूर्वक केलेलं आहे. काय विधान ते? देशात राजकीय सत्ता ही मूठभर लोकांची मक्तेदारी राहिलेली आहे. मी आत्ताच म्हणलं ना की माझं पूर्ण कुटुंब पिढ्यानपिढ्या या राजकारणात असतं. काही पिढ्या तर त्या आनंदानं सांगतात की आम्ही ना आमच्या पिढ्या सगळ्या ज्या आहेत ते त्यांनाच मानतो आम्ही. आमचे आजोबा त्यांना मानायचे, त्या पक्षाला, आमचे वडील त्या पक्षाला मानायचे, आम्ही त्या पक्षाला मानतो. ते म्हटले त्या पक्षामध्ये असं असं ते सगळं ठीक आहे, पण ते आम्ही आमच्या खानदानामध्ये सगळेच आम्ही त्यांना मानतो. हे लोक केवळ ओझे वाहणारे प्राणी नाहीत तर ते भक्ष्यस्थानी असलेले प्राणी झालेले आहेत. मी कोणत्या पक्षाचा नाही आहे, कोणत्या राजकीय गटाचा नाही आहे, पण वर्तमानपत्र वाचताना, टी व्हीतल्या बातम्या पाहत असतो आम्ही. आता सोशल मीडियावरही बऱ्याच गोष्टी लोक लिहून पाठवतात, ते वाचतो आपण, तुम्ही वाचत असाल की पेट्रोल एवढं महागलं आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे ते 200 लिटर झालं हरकत नाही, आम्ही ते सहन करू. म्हणजे या देशामध्ये अत्यंत सामान्य माणसापासून ते मध्यमवर्गीयापर्यंत लोकांचं जीवन जे आहे ते काही एका ठराविक आर्थिक मिळकतीवर चालतं. काही मिळकत तर अनियमित आहे आणि काही तर अविश्वसनीय आहे. का मिळालं तर ठीक, नाही तर नाही मिळालं तर नाही. अशा लोकांनी कसं जगायचं? म्हणजे आम्हाला नेहमी सत्याचा आणि वस्तुस्थितीचा विचार करता येणं अत्यंत आवश्यक आहे. हे कोणालाही नाकारता येणार नाही. या मक्तेदारीने त्यांना केवळ विकासाच्या संधीपासूनच वंचित ठेवले नव्हे तर मानवी जीवनाचे महत्त्वही कळणार नाही इतका त्यांचा निपात केलेला आहे. मानवी जीवनाचे महत्त्वही कळणार नाही. याचा अर्थ काय बरं? की आम्हाला आमचं नुकसान कशात आहे हेच जर कळेना गेलं तर मी आता सांगितलं तसं की मग लोक काही दिवसांनी असं म्हणायला लागतात की हे जे दारिद्र्य आहे, हे जी गरिबी आहे, हे जे दुःख आहे ते आम्ही काहीतरी मागच्या जन्मात पाप केलं म्हणून ते आम्हाला भोगावं लागतं. पण आमच्या या सगळ्या दारिद्र्याला, दुःखाला, या व्यवस्थेत काही लोकांनी अडकवून ठेवलं आहे. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत
आमचं जीवन किती महत्त्वाचं आहे आम्हाला कळत नाही. बरेच माझे काही मित्र शेतकरी कुटुंबातून आलेले असतील, काहींचे वडील कामगार असतील, मजुरी करणारे असतील. त्यांनी थोडा विचार करावा बरं. जर समजा तुमचे आजोबाच कलेक्टर असते तर आज तुम्ही कुठं असतात? म्हणजे याचा गुणाकारच करावा लागेल ना प्रगतीचा. आजोबा कलेक्टर असते तर वडील काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये मोठे राहिले असते, आणि ही शिक्षणाची आणि आनंदीदायी जीवनाची ही नदी आपल्यापर्यंत पोहोचली असती. म्हणून शिकत असताना आम्ही हा विचार केला पाहिजे की आमच्या जीवनाला किती घटक असे आहेत की ते बर्बाद करून जातात. आमच्याकडं असं म्हटलं जातं की आमची शेती कोरडवाहू आहे, ती पिकतच नाही, ती पावसावर अवलंबून आहे, लहरी पावसामुळं ती कधी येते तर कधी जाते. माझं म्हणणं असं आहे की या देशामध्ये सिंचनासाठी एवढा खर्च केला जातो, तर हे सिंचनाचं काम खरंच बरोबर झालं आहे का हे शेतकऱ्यांच्या मुलांना कळले तर लक्षात येईल. विचार केला तर की माझी जी कोरडवाहू जमीन आहे जर 4 एकर असेल, ती जर बागायती असती तर माझ्या वडिलांची काय अवस्था राहिली असते. कारण हे मानवी जीवनाचं मूल्य काय आहे हे आम्ही विसरूनच गेलो आता नंतर. म्हणजे ही गोष्ट एखाद्या पिढीसाठी मारक नाही आहे, ती येणाऱ्या पुढील 100 पिढ्यांसाठी मारक आहे. ते पुढील पिढ्यांच्या येणाऱ्या 100 पिढ्यांसाठी मारक आहे. ते तुमच्यातल्या बहुतेक मुलांना मोटरसायकल चालवता येत असेल, एखाद्याला कार पण येत असेल, पण सगळ्याच मुलांना मोटरसायकल चालवता येत नाही, कारण ती घरात नव्हतीच कधी. लहानपणापासून जन्मलं त्यापासून पाहिलीच नाही, येईल कशी. तुमच्याच वयाची मुलं मुली जेव्हा कारमध्ये बसून कार चालवतात तेव्हा तुम्हाला पाहून हेवा वाटतो की कसं काय बोल या मुलांना कसं काय येत असते. ते तुमच्यापेक्षा खूप हुशार नाही आहेत, त्यांच्याकडं ते सहजपणे उपलब्ध होतं म्हणून त्यांना ते येतं आहे. आणि विद्यार्थ्यांना माझं नेहमी म्हणणं असतं की आम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझा काम करणारा जो बाप आहे, म्हणजे काम करणारी कष्ट करणारी जी आई आहे, त्यांना मी गाडीत घेऊन फिरेन इथपर्यंत मला हे ज्ञान घ्यायचं आहे आणि त्या ज्ञानाने आईवडिलांना सुखी करायचं आहे. मग ते नोकरीतच होईल असं काही नाही आहे, नोकरीचं होतं असं बी अजिबात नाही आहे. तर तुम्हाला डोळे प्राप्त झाले ना, हा माझा चष्मा आहे, या चष्म्याने मी तुमच्या अभ्यासक्रमातले शिकवू शकतो, वाचू शकतो, वर्तमानपत्र मला काही वाचता येऊ शकतं. तसं ज्ञान हा एक तुमचा तिसरा डोळा आहे, त्याच्याने तुमचं जीवन तुम्ही समृद्ध करू शकता. हे पददलित वर्ग त्यांच्यावर होत असलेल्या हुकूमतीला कंटाळलेले आहेत. पददलित म्हणजे एक कुठलीही जात नाही, जो व्यवस्थेखाली रगडला गेलेला आहे तो प्रत्येक वर्ग. आम्ही काही गोष्टींना असे काही ठसे मारतो, ISI मार्क मारतो की ती फक्त त्याच लोकांची. तसं नाही आहे. जे लोक वंचित राहिले या सगळ्या सुखसोयीपासून, ते कोणत्याही जाती धर्मातले असतील, ते पददलित. या हुकूमतीला ते कंटाळले, स्वतःचं राज्य करण्यासाठी ते आतुर झालेले आहेत. पददलित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र आकांक्षा वर्गसंघर्ष आणि वर्गयुद्ध होण्याइतपत वाढू देता कामा नये. अत्यंत महत्त्वाचा भाग बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. मी कालच्या तासामध्ये सांगितलं तुम्हाला की इथं नक्षलवादी कारवाया ज्या चालतात त्या नक्षलवादी कारवाया या व्यवस्थेच्या विरोधात आहेत, पण त्या व्यवस्थेच्या विरोधातल्या कारवाया लोकशाही मूल्यांना घेऊन नाही आहेत. म्हणून आपण पाहतो की चकमकीत एवढे नक्षलवादी मारले, चकमकीत तेवढे नक्षलवादी मारले, नक्षलवाद्यांनी पोलीस मारले. हा असंतोष काय आहे? हा असंतोष आहे अहिरे आणि नाहिरे या दोन वर्गांचा. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही भीती व्यक्त केली होती, ती आपल्याला खरी होताना दिसते.
आकांक्षा वर्गसंघर्षाने वर्गयुद्ध होण्याइतपत वाढू देता कामा नये. त्याचा परिणाम घर दुभंगण्यात होईल. तो निश्चितपणे विनाशकारी दिवस असेल. अब्राहम लिंकन यांनी समर्पकरित्या म्हटल्याप्रमाणे, अब्राहम लिंकन नाव ऐकले ना? अब्राहम लिंकन यांनी काय म्हटलं होतं? दुभंगलेले घर अधिक काळापर्यंत टिकू शकत नाही. जे घर थोडंसं वाकडं झालं आहे, ज्याला भेगा पडल्यात किंवा एखादा कडा खोचळला आहे, ते घर अधिक काळ राहू शकत नाही. त्यांच्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी उपलब्ध करून देता येईल तेवढे ते मुठभरांच्या हिताचे आहे, देशाच्या हिताचे आहे. त्याच्या स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ आणि त्यांचा लोकसत्ता संरचना टिकून राहण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुता प्रस्थापित करणेच शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर इतका मी भर दिलेला आहे. बाबासाहेबांनी लोकशाही यशस्वी होण्यासाठी असलेल्या सगळ्या गोष्टींची पूर्तता त्यांच्या घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. पण त्याचे आमच्या सोयीने जेव्हा अर्थ लावतो, राजकारणी आपल्या सोयीनं अर्थ लावतात, धर्मकारणी आपल्या सोयीने अर्थ लावतात, भांडवलदार आपल्या सोयीने अर्थ लावतात, तेव्हा मात्र मग त्या लोकशाहीची ओढाताण होते. आणि आपण भारतीय आहोत. भारतीय माणसांनी ही घटना वाचली पाहिजे. लोकशाहीला नेमकं समजून घेतलं पाहिजे. आपल्या अभ्यासक्रमाबरोबरच आपण ज्याही कोणत्या कलाशाखेतल्या असोत, विद्याशाखेतल्या असोत, त्या विद्याशाखेबरोबरच आपल्याला या देशाची घटनासुद्धा समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण उद्या तुम्ही या देशाचे आधारस्तंभ आहात आणि देशाचे आधारस्तंभ हे भक्कम असले पाहिजेत. ते कोसळणारे, कमकुवत किंवा डगमगणारे चालणार नाहीत. म्हणून हा पाठ, हा विचार बाबासाहेबांनी तुमच्यासमोर या पाठाच्या माध्यमातून दिलेला आहे. तेव्हा तुम्ही तो एकदा निश्चितपणे विचार करून त्याचं चिंतन करावं, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.